नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEd 207 ॲप्लिकेशन ऑफ ICT अँड डिजिटल लर्निंग या प्रात्यक्षिका अंतर्गामध्ये जी आपली 5 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, भारतीय ज्ञान प्रणाली IKS. तर याचं आपण पुढील प्रमाणे माहिती बघूया. त्याचं जे काय आपलं मुख्य शीर्षक आहे, शालेय विषयात भारतीय ज्ञान प्रणाली IKSचा अंतर्भाव आणि प्राचीन भारतीय विज्ञानाचे आधुनिक शिक्षणाशी एकत्रीकरण कसं केलं आहे, आपण ह्या स्लाईड शोच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. तर मी प्रस्तुत करता गवळी महेश माधव, मार्गदर्शक प्राध्यापक सोनवणे सर. तर भारतीय ज्ञान प्रणाली, सर्वात पहिले IKS म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. भारताच्या समृद्ध वारशातून आलेले पारंपरिक, अनुभवजन्य आणि वैज्ञानिक ज्ञान. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, आयुर्वेद आणि पर्यावरणशास्त्र. हे केवळ धार्मिक नसून पूर्णतः लॉजिकल आहे. म्हणजे जे काही IKS आपलं जे काही पूर्वापासून चालत आलेलं आहे किंवा जे पूर्वी ज्ञान देण्यात आलेलं आहे, तर ते पूर्णपणे तार्किक आहे. त्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, कुठल्याही प्रकारचा इतर गोष्टींचा त्यात समावेश नाही. ते पूर्णतः सायन्स बेस आहे. म्हणून त्यानंतर पुढील प्रमाणे गणितातील भारतीय योगदान जर आपण बघायचं झालं तर शून्याचा शोध आणि त्याचे महत्त्व. त्यानंतर दशमान पद्धत, स्थान मूल्य, प्लेस व्हॅल्यू जी आहे ती भारताची देण आहे. त्यानंतर वैदिक गणितामध्ये जलद गणना करण्यासाठी जे 16 सूत्र आहे, उदाहरणार्थ गुणाकार आणि वर्गमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती, यामध्ये आर्यभट्ट असतील, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य असतील, यांचं प्रमुख योगदान आपण बघितलेलं आहे. आणि भारतीय हे ज्ञानप्रणाली जे IKS आहे त्याचा हा पाया आहे. शून्याचा शोध हा अतिशय महत्त्वाचा जो काही शोध भारताने संपूर्ण जगाला दिलेला आहे. त्यानंतर जी काही दशमान पद्धत आहे, दशमान पद्धतसुद्धा एक भारताची संपूर्ण मोठी देण या संपूर्ण जगासाठी आहे. त्यानंतर वैदिक गणित हे अतिशय सोप्या पद्धतीने केले जाते. त्यानंतर आपण पुढील भाग बघूया. विज्ञानातील भारतीय वारसा, जे काही कणाद ऋषी होते, कणाद ऋषींनी परमाणू ॲटमचा जो सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर दिल्लीचा जो काही लोहस्तंभ बघतो आपण, जो हजारो वर्ष होऊनही आजपर्यंत गंजलेला नाही. पर्यावरण, निसर्गाची पूजा नव्हे तर निसर्ग संवर्धन ही संकल्पना, उदाहरणार्थ देवराई किंवा पवित्र वने, ही संपूर्ण IKS म्हणजे आपल्या ज्ञानप्रणालीची देण आहे. वर्गामध्ये IKS कसे राबवता येईल? वर्गामध्ये आपण IKS राबवून बघितलं तर प्रोजेक्ट, स्थानिक वनस्पती, आयुर्वेदिक माहिती गोळा करणे. त्यानंतर क्षेत्रभेट म्हणजे जुन्या मंदिरांचे स्थापत्यशास्त्र आणि त्यातील भूमिती अभ्यासणे, जो आपल्या ह्या द्वितीय सेमिस्टरचा एक प्रॅक्टिकलचाच भाग आहे, ज्यामध्ये आपण हेमाडपंथी मंदिराचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर चर्चासत्राच्या माध्यमातून पण आपण बघू शकतो. तर आपण जे काही चित्रांमध्ये बघत आहोत, जे आर्यभट्ट आहे त्यांचं इथे चित्र आहे. त्यानंतर जो दिल्लीचा आपण बघितला लोहस्तंभ जो गंजलेला नाही, त्याचे इथे आपण चित्र बघू शकतो. त्यानंतर एक उदाहरण दिलेलं आहे, वैदिक पद्धतीने गणित कसं सोडवता येईल, एक 65चा वर्ग काढणे. तर या गणितामध्ये आपण बघू शकतो की अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी इथे केलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी करून गणित सोडवलेलं आहे. हा आपल्या भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजे IKSची जी काय आहे ती देण मांडण्यात आलेली आहे. तर आपण ह्या गणितामध्ये बघितलं तर अतिशय सोप्या पद्धतीने जर मांडणी येथे केलेली आहे. आणि समारोप आणि निष्कर्षामध्ये IKSमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ध्येय, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन शहाणपणा यांचा संगम घडवते. भूतकाळाचा अभिमान आणि भविष्याची दृष्टी. त्यानंतर आपण बघितलं असेल की जे काय IKSची देण आहे ती आपण पूर्णतः इथे अभ्यासली आहे. धन्यवाद.